शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजचे पत्र विशेषतः विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचे असे आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून एक महत्त्वाचं पत्र हे जारी करण्यात आलेलं आहे. हे पत्र एका तेवढ्याच महत्त्वाच्या प्रतिज्ञेच्या मोहिमेच्या संदर्भात आहे. या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणारा हा प्रतिज्ञा पंधरवडा नेमका कशासाठी आहे आणि यामध्ये विद्यार्थी व युवकांची भूमिका काय असणार आहे? विशेष म्हणजे या उपक्रमाचा उद्देश युवक, युवती, विद्यार्थी यांच्या अनुषंगाने नेमका काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील शाळांनी जनजागृती उपक्रमात हे सहभागी व्हायचं आहे. तसेच नशामुक्तीच्या विषयावर पोस्टर आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्याबाबतही निर्देश देण्यात आलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी काय कार्यवाही करावयाची आहे आणि त्याचा अहवाल कोणत्या पद्धतीने सादर करावयाचा आहे याचीही माहिती या पत्रात देण्यात आलेली आहे. म्हणूनच शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागाशी संबंधित प्रत्येकाने हे पत्र आणि त्यातील निर्देश समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण पत्रातील महत्त्वाचे निर्देश, शाळांनी करावयाची कार्यवाही, प्रतिज्ञा मोहिमेची माहिती, अहवाल सादर करण्यासाठी देण्यात आलेली लिंक सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण हे महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया. हे पत्र शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे राष्ट्रीय नशामुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत आणि संदर्भसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण या ठिकाणी हे पत्र जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास सूचित करण्यात येते की शासन परिपत्रक दिनांक 4 ऑगस्ट 2026 मध्ये नमूद केल्यानुसार भारत सरकारसोबत नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने मेडिकल विंग यांच्यामार्फत दिनांक 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये देशव्यापी नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा आयोजित करावयाचा आहे. सदर उपक्रमाचा उद्देश 4 कोटी नागरिकांना, विशेषतः युवक, युवती आणि विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विरोधात प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे. विद्यार्थी आणि युवकांना ही प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करून आपण एकत्रितपणे व्यसने, तणाव आणि जीवनशैलीतील आजारांपासून मुक्त समाज घडवू शकतो. एकत्रितपणे से नो टू ड्रग्स, से येस टू लाईफ, व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा या संदेशासह राज्यातील या मोहीम कालावधीत प्रतिज्ञा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभागी होण्याकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सूचना निर्गमित करण्यात याव्यात. तसेच या कालावधीत राष्ट्रीय नशामुक्ती जनजागृती या विषयावर आधारित पोस्टर व निबंध स्पर्धा शाळांमध्ये आयोजित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात यावे. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल सोबत दिलेल्या लिंकमध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने एकत्रितपणे सादर करावा. आपल्या जिल्ह्यातील माहिती एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र लिंक तयार करून देण्यात यावी असे
माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 5 ऑगस्ट 2026 हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.